बावड्या, चक्रवाढ व्याजाची पट सोडून सुटकेत एकदम झटपट आलं का नाही? कसं? मी तुला आधी बी एक सांगितलंय. काय कर, एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 8 वर्षात तिप्पट होते, तर तीच रक्कम किती वर्षात? 81 पट होईल. 81. आता तू असं वाटेल अशी तुझी छाती धपक 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 करेल. असं नको करू. काय येते? तू काय कर आधी माहिती का? इथं वर्ष लिखायला सांगितलं तर वर्ष लिखून टाक. इथं लिखला वर्ष, इथं लिखली पट. मग काय इथं 8 वर्षात तिप्पट होते. लिखून टाका 8 वर्षात तिप्पट. 8 वर्ष तिप्पट. उरला कोण? आता काय म्हणतं ते 81 पट. पटच्या खाली लिखून टाक 81. इथं माहित नाही आपल्याला एक्सले. काय बोलला मी? हा जच्या तसा खाली आणून टाक. हा जच्या तसा खाली आण. 81 म्हणजे कोणाचा? तिनाचाच कोणता तरी आला पाहिजे. तुला तर आता सर माहिती असलं तर चांगलं, नाही माहित तर माहित 81 करून टाक तिनाने. 3 दुने 6, उरला किती तुझा? 3 7 21, 3 9 27, त्याच्यानंतर 3 त्रिक 9 आणि 3 1 3, 1 2 3 4, तिनाचा चौथा. मग लिखून टाक तिनाचा चौथा. आला किती? तिनाचा चौथा. काय बोललो? हा 8 आणि हा चौथा आलेला जो आहे ना, हा इथं गुणून टाक चौथा. किती झाले? 4 8 32 वर्ष. हाय की नाही? मग सोपं. किती छान. कुठे रे 32? हे आलं तुझं रद्दीशी 32. जर तुला आवडला ना, लाईक कर, शेअर कर आणि कमेंट कर.